यार आता इतके हँडसम दिसायला लागले हे पहिलेपेक्षा. काही नाही, फॅन होती भेटायला आली होती. बॅकग्राऊंड चांगलं राहिलंच नाही होत, तोंड बी चांगले पाहिजे. ह्या पोरींले काही कामं धंदे नाही राहत. त्यामुळे आम्ही आले स्नॅप, इकडे गेले स्नॅप, तिकडे गेले स्नॅप, जेवायला गेले स्नॅप, निवड स्नॅप. म्हणजे मला सांगा, मी तर म्हणतो स्नॅपचॅट वाल्यांना पगार द्यायला पाहिजे यांले, तर तुले सोडून. कारण काय मला पगार भेटन का बरं? कारण की दिवसातून माझ्यासाठी किती स्नॅप पाठवत असेल मी? नाही स्नॅप लोकांना पाठवून तर मला पगार भेटल. आणि खरंच इलेच, मी तर म्हणतो का स्नॅपचॅटची गरज फक्त इलेच आहे. तोंड करावं आहे ना. मुझे अपने घर जाना है. वाटलं होतं मला सूत्रावर काही कमेंट नाही करत, मग तो गेलीच गोष्ट. हिचं तोंड खराब आहे ना, ज्याचं तोंड खराब राहते तो स्नॅपचॅट यूज करते. तू माझ्या सूत्रावर हे करते कमेंट. मी करत ना. अबे तुझ्या तो सट्टेवाला आहे ना, तर मी ना हे पोरगी माहिती का सट्टेवाला व्हिडिओ बनला होता हिनं. व्हायरल झालाय तो. तर हिनं मला हे नाही समजलं का हिनं असा सट्टेवाला पोट्टा पाहिला कोण. हे बिचारे ह्या सट्टेवाला आहे. ह्या यानं म्हणते हे पोरगी बिचारी 5 वर्षापासून एकच टी शर्ट घालून राहिली. देऊन दे दिले. आणि हे फक्त बोरडीचं पोळ्यामध्ये, काय पोळ्यामध्ये नाही बे, पोळ्यामध्ये पोळ्यामध्ये पुरीची पुरी अंगठी हारून गेला. म्हणते किती रुपयाची होती अंगठी? 100 रुपयाची होती. बेल्टेक्सची होय का भिकारी गर्लफ्रेंड पाहिली बे तुला? 100 रुपयाची अंगठी देते त्या मान. वारे वा. अशा जर तुमच्या भिकार चोट गर्लफ्रेंड असेल ना, तिला लाता मारा. अरे त्या गर्लफ्रेंडला माझ्याकडे हे करा, मला कमेंट मध्ये त्याचे नंबर मारा तुम्ही. मी बी सिंगल आहे. कुड़ी देखी वही पुड़ी बांधना चालू. जेव्हा मी या पोरीला सगळ्यात पहिले भेटलो होतो, इकडे जेव्हा मी सगळ्यात पहिले या पोरीला भेटलो होतो कधी, तर हे काय म्हणे मला, वरोडातली मी रील स्टार आहे म्हणे. आहेच मी रील स्टार वरोडातली. ठीक आहे, इथे कोणीच नाही आहे असं जे माझ्यासारखे रील्स काढते. मी इतकी सुंदर मुलगी आहे. पोरगी आहे हे पा, हेवाली पण म्हणजे ते दाखवत नाही कोणाला. हेवाली पोरगी दादा, हे पा हे भ्रमात आहे. हे भ्रमात आहे सर्वात मोठा, की इले सगळे ओळखते पाहून. नाही तिले होऊ शकते प्रॉब्लेम असेल, तिले प्रॉब्लेम असेल युट्यूब मध्ये येण्यात, तर म्हणून मी तिथे घेऊन नाही राहिलो. नाही प्रॉब्लेम नाही तिथं म्हणावं की नको घेऊ बा म्हणून. अरे झालाय माझं बघ. काही काही सांगतो, एक बाळ बोटते ती वरोडची. ऐकून घे नाही, नाव नाही घेत मी. एवढी बाळ माय बहिणीच्या शिवाय तिच्यासाठी पण देत नाही मी. ते तिचा पुरा व्हिडिओ बनवून घेतला. ते आखरी काय म्हणते, मला म्हणते ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणते, मला वरोडातले सगळे जण जिला म्हणून राहिलं तिला ते माहितच असेल. तर बाई तू ह्या भ्रमात राहू नको. तुला काटा कुत्र नाही ओळखत, तू सांगतो मी, कुत्र नाही ओळखत तुले. तू फक्त तेवढ्याच्यात तर राहू शकतो. ह्या भ्रमात नको जास्त ओळखते. इले ओळखते ना. का वाटत माझी बेइज्जती करून हिची गोष्ट नाही, हिची बेइज्जती करायला लय काही आहे बाकी. हे बी भ्रमात आहे का इले सगळं वरोड ओळखते म्हणून. तू काय हसून राहिली, तू बी भ्रमात आहे. तुला कारा कुत्र नाही ओळखत तुला. अबे साले. काही नाही, फॅन होती भेटायला आली होती. नाही दादा खूप छान यार, हिनं दादा म्हणतो पहिले दिल तोडून टाकला. अच्छा जाऊ दे. मामबहीण मी आहे ना म्हणून मामबहीण नाही, बहिणीच होती मी माही, पण मामबहीण हे हाव ना. तर मामबहीण आहे ना आपली मामबहीण आहे. मामबहीण सोबत आपण लग्न करू शकतो. लग्न तर नाही करणार म्हणा, पण माझी सख्खी बहीण आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सख्खी बहीण आहे. सख्खी घर जवळ जवळ होते का तुमचे? घर जवळ जवळ होते का तुमचे? एक गोष्ट मी यांच्या जे काही फॉलोअर्स आहेत त्यांना मला एक म्हणजे सजेशन, सबस्क्रायबर आहे, त्यांना एक विचारायचं आहे की इथे केस कसे वाढून याचा प्लीज इलाज सांगायला प्लीज. खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. यार हे पर्सनल चालली यार भाई. अरे नाही, मी तुमच्या चांगल्यासाठी विचारत आहे यार. आता इतके हँडसम दिसायला लागले हे पहिलेपेक्षा. म्हणजे हँडसम तर पहिल्यापासून वेगळी आहे की कोणी भाव देऊन नाही राहिला आहे, पण भाव देईन त्यासाठी तुम्ही इथचा इलाज सांगा की इथेपर्यंत तरी केस वाढले पाहिजे, म्हणजे की यांना भाव भेटेल. प्लीज प्लीज सांगा कमेंट करून. ब्युटी पार्लर बंद करायची वेळ आली आता. माझं पार्लर आहे म्हणून सुंदर आहे. सुंदर पोरीला आपण रम करून राहते का बाया सुंदर आहे बाबा. आता जर गडबगभर पाणी मारणार ना, पोतकभर सिमेंट पडते खाली. मुझे अपने घर जाना है. पोतकभर सिमेंट. मी तर म्हणतो माझ्या घरी जेव्हा घर माझ्याचं काम नाही तर मी हिच्या तोंडावर फक्त पाणी मारत जाईल. पुटिंग पण तोंडावरून. काढ भाऊ, फोटो काढा पण विदाउट फिल्टर मध्ये काढा.
यार तुम्ही लोक नाही माझ्यात नाही काढू आपल्या साध्या मोबाईल iPhone आहे आपला. ब्लॉग साठी होय या ना स्टार नाही ब्लॉग मध्ये साईडने येऊन जातात साईड आयफोन मध्ये घे ना का भाऊ कोण बेइज्जती करून मला माहिती बॅकग्राऊंड चांगलं राहिलंच नाही होत तोंड बी चांगले पाहिजे बाबा हे जबरदस्तीने मला याच्या लिपसिंगच्या व्हिडिओ मध्ये घेऊन राहिले मग मनाचं नाही का आता लिपसिंग करायला लागले म्हणून हे जबरदस्तीने घेऊन राहिले मला मनाचं नाही मग आता तू बा फील्ड बोलला लिपसिंग करून राहिला मी नाही करून राहिलो जबरदस्तीने घालून राहिले मला इकडे या तुम्ही या तुमचे काम आहे इकडे अरे मला लवकर जायचं असे तुम्ही नाव भाव खाता का नाही मोठे मोठे लोक तर आम्हाला बेकार लागतील तू आला बोल मेकअप पाहिला का मेकअप किलोभर मेकअप पाणी मारलं ते बाप्पा हा बाप्पा पोतभर सिमेंट निघते पाणी मारलं तर पोतभर सिमेंट आपले चालताना मला वाटतं का रील मध्ये फक्त मेहनत करतो माझ्यापेक्षा जास्त मेहनत तर हे करून राहिले एवढ्या वेळात तर मी पुरा पिक्चर बनवून टाकतो असे मतलबी मित्र राहते यांना बोलावलं मी ना का संग जाऊ बा आम्ही हे डुकरं येऊन गेले याले म्हटलं का चाल बा डबल सीट चालले तर ट्रिपल सीट मला घेऊन चाल हा आता कोण पैऊन राहिला हा गु खाया हराम खोराले का दलित दरा गाडीवर तुमच्या संग मला माझी गाडी घ्यायची मग तू आता काय गाडीवर मापाशी गाडीवर आला ना काळा काळा दिसून राहिला ना हाय बी म्हणा तू काळा 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 नाही बे उन्हीचा प्रभाव आहे भाई याले म्हटलं यार का संग तुला तर माहिती आहे. आले नाही अंबानीला आपण विकत घेतो म्हणून बाकी तुला तर माहितीच आहे जर बोलन तर विवाद होऊन जाईल विवाद नको करू विवाद नाही अंबानी आपल्या घरचाच रोज आहे 10 रुपये द्यावं लागते याले हे गरीब तुला किती पाहिजे आता सांग काय द्यावं लागते सांगू काय तुला किती पाहिजे सांग आता आम्ही गोहाणकुंडले आलो कदाचित दानिश भाऊ जिंदा असते का नाही तर आता मला गोहाणकुंड याचं काम नसतं पडलं गोहाणकुंड मागणी आलं असतं दानिश भाऊ जिंदा असते तर हे धनीजीन जे होते हम्म. त्याचा कार्यक्रमच वेगळा होता म्हणजे त्याचा- ते कार्यक्रम जे करत होते दानिश भाऊ अलीकडे का बंदाचा त्याचा कार्यक्रम वेगळा होता त्याचा कार्यक्रमच अलग होता जेवण ठेवे ते लोक कार्यक्रम समजला ना तुले आज आता जसं गणपतीत जेवण आहे तो कार्यक्रम त्याच्या जिंकून राहत होता दानिश भाऊ राहिले असते तर आज हे कचरा पेटी ठेवायचं काम नसतं पडलं हे? दानिश भाऊ असते तर असले हातात मोबाईल पकडायचं काम नसतं पडलं दानिश भाऊ असते तर आज माधवीला वाजवायचं काम नसतं पडलं त्या पोरीले हो भाई आपण तिकडे चाललो का कुठे जायचं आपल्याला इथेच बडकात होतो